कोल्ड प्लेमुळे सायन पनवेल मार्गावर वाहतूक संथ गतीने. कोल्ड प्लेचा शेवटचा दिवस आणि आज वर्किंग डे असल्यामुळे सायन पनवेल मार्गावरील वाहतूक संथ गतीनं सुरू असून खुद्द वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे रस्त्यावर उतरून मार्गावरील वाहतुकीचे नियोजन करत आहेत. वाहतूक कोंडीचे नियोजन व्हावे आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना विना अडथळा प्रवास करता यावा यासाठी अतिरिक्त पोलीस देखील मार्गावर उतरलेले आहेत आणि त्याबरोबरच मार्गावर कुठेही अनधिकृत वाहन पार्किंग होऊ नये म्हणून क्रेन व दंड आकारण्यासाठी पोलीससुद्धा उपलब्ध असून वाहन चालकांनी पर्यायी पार्किंगच्या ठिकाणी आपली वाहने पार्क करावीत असे वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी सांगितलं आहे. प्रेशर आहे, एक शेवटचा दिवस असल्यामुळं जास्तीत जास्त प्रेक्षक जे आहेत ते कार्यक्रमाला येताना आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर जर वर्किंग डे असल्यामुळे जर दैनंदिन फ्लो आहे ट्रॅफिकचा तो सुद्धा आपल्याला सायन पनवेलवर दिसतो. त्यामुळं आज सुद्धा वाहतूक जी आहे ती संथ गतीने आहे. वाहतूक कोंडी कुठेही नाही आहे, मात्र वाहतूक स्लो चालू आहे. वाहन बंद पडून किंवा वाहतूक थांबले असं कुठेही चित्र नाही आहे. मागच्या वेळेस आपल्याला काही ठिकाणी प्रेशर पॉईंट तयार झाले. आज आपण आजचा वर्किंग डे आहे या हिशोबाने आपल्याकडं सायन पनवेलवरती ॲडिशनल मॅनपॉवर आपण तैनात केलेली आहे. त्याचबरोबर क्रेन सुद्धा जे आहेत कोणी पार्किंग करत असेल जिथं पार्किंग नाही आहे, नो पार्किंग आहे तिथं, तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सुद्धा आपण काही क्रेन या मार्गावरती ठेवले आहेत. आणि लोकांना पार्किंग फॅसिलिटी कुठं कुठं अवेलेबल आहे. टॅक्सीसाठी फ्री पार्किंग IOC जवळ अवेलेबल आहे, रयजा युनिव्हर्सलच्या शेजारी, ते सुद्धा आपण अनाऊन्स करून सांगत आहोत. त्यामुळे लोकांना त्यांना कुठं जायचं एक्झॅक्ट कळेल. त्याचबरोबर टॅक्सीवाल्यांचा सुद्धा जो आहे इकडून तिकडे फिरणं तर ते सुद्धा टाळता येईल यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करत आहोत. सर, रात्रीपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. जे वाहतूक प्रवास करते त्यांना काय आव्हान करू शकता? आत्ताचा वेळ जो आहे तो पीक आवर्स आहे. घराकडे जाणारे जे दैनंदिन या मार्गावर प्रवास करणारे लोक आहेत, जे पुण्याकडे जाणारे आहेत, एक्सप्रेसवेला जाणार आहेत, पुण्याला जाणार आहेत, त्यांना पनवेलला जाणार आहेत, तर त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी पान बीचचा वापर करावा. त्या मार्गावर कुठलाही वाहतूक नाही आहे जास्त. या मात्र सायन पनवेलचा थोड्या वेळासाठी तरी किमान 1-1.5 तासासाठी सायन पनवेलचा वापर टाळून पर्यायी मार्ग आपण वाशीमधूनच पान बीच मार्गे आपल्याला एक्सप्रेसवेला जाता येईल CBD मधून, तसेच पनवेलला सुद्धा CBDतून जाता येईल. हे आणि या बाबतीमध्ये सुद्धा आपण वाशी टोल प्लाझावरती लोकांना समजेल याच्यासाठी बोर्ड पण बसवलेले आहेत आणि त्यांना तसं टोलवरची अनाउन्समेंट सुद्धा आपण सुरू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नवी मुंबई.